आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. लोकसभा आणि राज्यसभेतले एनडीएचे सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित होते. सर्वपक्षीय सहकार्य, नेतृत्व आणि आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. खासदारांनी मतदारसंघासाठी कार्य करण्यावर, नागरिकांचं जीवनमान सुधारण्यावर आणि युवा पिढीला देशाच्या कारभारात सामावून घेण्यावर भर द्यावा, तसंच सर्वसामान्यांसाठी आमूलाग्र सुधारणा कराव्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना सांगितलं. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी 2 संयुक्त पूर्वपरीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आधी 21 डिसेंबर रोजी होणार होती, ती आता 4 जानेवारी रोजी होणार आहे. तर गट 3 संयुक्त पूर्वपरीक्षा 11 जानेवारीला घेण्यात येणार असल्याचं आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून पती किंवा वडिलांचे आधार उपलब्ध नसल्यास अंगणवाडी सेविकांना शिफारसपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र सुधारित नियमांची माहिती अनेक लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने ई-केवायसी प्रक्रिया ठप्प असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. पश्चिम घाटातील वाघ संवर्धनाला गती देण्यासाठी ताडोबा अंधारी वाघर प्रकल्पातून T7 वाघिणीची मुलगी T7FS2 यशस्वीरित्या पकडून सह्याद्री वाघर प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आली आहे. सह्याद्रीत प्रजननक्षम वाघ संख्या वाढवण्याच्या उपक्रमाचा हा महत्त्वाचा भाग असून ताडोबातून तिथे पाठवण्यात आलेली ही दुसरी वाघीण आहे. क्रिकेट. ओडिशा कटक इथल्या बारावती इथं सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरू असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं 20 षटकामध्ये 6 गडी बाद एकूण 169 इतकी धावसंख्या होती. तर हार्दिक पांड्या आणि जितेश खेळपट्टीवर 7व्या विकेटसाठी खेळत आहेत. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.